नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत सुंदरगडावरती. बघा पालख्या येत आहेत वसुंधरा पायदिंडीच्या आणि तुम्ही पुढे बघू शकता की एक पालखी ना आपल्या पायदिंडी जे चालत आलेले आहेत माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त. आता आहे दिवाळी, त्यामुळे मग खूप उत्सवाचा म्हणजे आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी. आणि आपल्याला यावर्षीची दिवाळी आपल्या जगद्गुरु श्री सोबत म्हणजे आपल्या देवासोबत साजरी करायला मिळते. यापेक्षा आपलं अजून काय मोठं नशीब असायला पाहिजे, भाग्य. तर बघा किती सुंदर असा क्षण होता. थोडा वेळ आराम केला. मग इकडे बघा आपले ना म्हणजे उद्या लक्ष्मीपूजनासाठी हे कॉईन आलेले आहेत. पूजनासाठी कोण कोणी खरेदी केले हे मला नक्कीच सांगा. आम्ही पण हा कॉईन खरेदी केला आणि बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा सिल्वर कॉईन होता हा. उद्या लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे हा खरेदी करण्यात आला. इकडे खूप पाऊस सुरू होता, त्यामुळे नंतर व्हिडिओ ना मला जास्त घेता नाही आला. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ जे छोटे छोटे व्हिडिओज घेतले ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. वसुंधरा पायदिंडीमध्ये बघा नारायणीसुद्धा आली होती इकडे स्वागत करण्यासाठी. अशा प्रकारे छान दिवसभराचा कार्यक्रम झाला. आणि बघा जगद्गुरु श्रींचे प्रतिमा ज्या होत्या किती सुंदर असं LED मध्ये ते तयार करण्यात आलेली होती रांगोळी. आणि बघू शकता इकडे मग निघताना ना खूप पाऊस होता, कारण दिवसभराचे व्हिडिओ जे होते ना ते मला जास्त घेता नाही आले, कारण खूप पाऊस सुरू होता. तुम्ही सगळ्यांनीच अनुभव घेतला. आजची वारी ना खूप सुंदर झाली आणि आम्ही निघालो होतो आपल्या ज्या जुना मठ आहे ना तिकडे जाण्यासाठी, कारण आमची बस तिकडे होती आणि आम्ही आलो होतो जुन्या मठाच्या जवळ. तुम्ही बघू शकता. नंतर इकडे फटाके वाजवण्यात येत होते. तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते. बघा जन्मोत्सव साजरी करण्यात येत होता आणि फटाके खूप जोरजोरात फटाके वाजत होते. आणि अशा प्रकारे आजचा दिवाळीचा दिवस ना आपला खूप छान साजरी झाला. कोणी कोणी अनुभव घेतला मला नक्कीच सांगा. आणि ना कोणी कोणी आलं होतं वारीला, दिवे वगैरे बघा सोडण्यात येत होते आणि खूप सुंदर वारी झाली आपली. आणि अशा प्रकारे आजचा दिवस, दिवाळी ही खूप यावर्षीची दिवाळी प्रत्येक वर्षी लक्षात राहील अशी दिवाळी होती आपली प्रत्येकांचीच. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय सियाराम सगळ्यांना.